दिवस सातत्यानं आपल्या विभागात एक अँटी करप्शनची रेड झाली, त्यामध्ये आपल्या इथे काम करणारा एक क्लार्क जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि जवळपास असं दिसून येतंय की त्यांनी एका प्रकरणामध्ये लाच मागितल्याचं. या प्रकरणावर तुमच्यावर सातत्यानं आरोप होत आहेत किंवा तुमच्या विभागामध्ये असा प्रकार घडत होता याची तुम्हाला काही कल्पना होती का? तसं आपण बघितलं असेल का जी 12 तारखेला जी काही धाड रेड पडली आणि तिथं राजू डेरंगे म्हणून जो क्लर्क आहे तो क्लर्क रंगेहात पकडला गेला, अशा पद्धतीची जी काही सूत्रांची माहिती किंवा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यावर तात्काळ आपण हा प्रकार इथं होत होता याची कधी मला अशी सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती. कारण तसं ऑफिस आणि माझं कार्यालय हे जवळ जरी असेल तर प्रत्येक क्लर्क किंवा प्रत्येक OSDच्या कार्यालयात किंवा त्याच्या बसायच्या व्यवस्थेत जवळ जाऊन पाहण्याचा काही कधी प्रसंग आला नाही. परंतु जे झालं आहे ते अतिशय दयनीय, अतिशय कलंक लावणारं असं ते वर्तन त्या ठिकाणी केलं गेलं आहे. आणि म्हणूनसाठी मी तात्काळ राजू डेरंगे हे आत्ता पोलीस कस्टडीत किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे. त्या पद्धतीनं त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जो काही असेल तो मला त्या ठिकाणी द्यावा. त्याच्यानंतर जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी केली जाईल. परंतु त्याच्या आधी ते आपल्याकडे उसनवारी तत्वावर होते. अन्न पुरवठा विभागाचे कारकून क्लर्क ते आपल्याकडे होते. आपण तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे. परंतु आपल्याच विभागामध्ये अशा पद्धतीचे फाईल तुमच्या पुढे आणून तुमच्याकडून सही करून घेण्यासाठी लाच घेतली जाते आहे, अशा प्रकारच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या आणि त्यानंतर हा अँटी करप्शनचा सापळा रचला गेला असं सुद्धा सांगितलं जातंय. तर अशा पद्धतीच्या काही फाईल बळजबरीनं तुमच्या पुढे आणून त्या सह्या केल्या जात होत्या का अधिकाऱ्यांना? असं तर कधी घडलेलं नाही. कारण त्याची प्रक्रिया जी आहे सुनावणी वगैरे घेणं, त्या प्रक्रियेनंतर जी फाईल सुनावणीनंतर ज्या पद्धतीनं त्याला स्टे देणं किंवा त्याला निलंबनच करणं, काही दिवसासाठी त्याच्याकडून त्या अपूर्णता ज्या असतील तर त्या पूर्तता झाल्यात किंवा नाही त्याची शहानिशा करून त्याला त्या पद्धतीनं रिलीफ देणं, ही प्रक्रिया ही रुटीनमधली प्रक्रिया होती. त्या पद्धतीने होत होतं. कुठंच कधी असं बळजबरीनं बाबा ह्या सह्याच करून द्या किंवा ह्याची पूर्तता आम्ही नंतर करून घेऊ असं कुठलंही नाही. परिपूर्ण पेपर जमा करून घेऊन त्याच त्रुटीची पूर्तता करून त्याचं जाबजबाब घेऊनच आपण पुढची कार्यवाही करत होतो. वेगवेगळ्या बातम्या अशा पुढे येत आहेत की हे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबामध्ये असं सांगितलंय की तुमचे जे OSD आहे किंवा तुमचे PS जे आहे त्यांना सुद्धा याबाबतची कल्पना होती. अशा वेगवेगळ्या बातम्या पुढे येतात. काय सत्य? बातम्या वेगवेगळ्या येतात, मी त्या ऐकतो, परंतु तसं कुठंच सत्यता नाही. आणि राजू डेरंगे यांनी सुद्धा असं कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही. त्यांनी स्वतःसाठी मी घेतले अशाच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. सुनेत्रा पवार यांची भेट झाली. खरं तर सध्या तुमच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते अशा पद्धतीची माहिती समोर येते. सुनेत्रा पवारांचं तुमचं काय बोलणं झालं? पक्षातून देखील एक नाराजीचं सूर आहे. नाही, नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा, न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली की बाबा असा प्रकार जर झाला असेल, खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली आहे. कोणी जाणीवपूर्वक आपल्यावर आपल्या काहीतरी कारस्थान करण्याच्या दृष्टीनं हा सगळा प्रकार केला जातोय का? कारण दादांच्या अचानक निघून जाण्यामुळं त्यांच्या अनेक मंत्र्यांवर अशा पद्धतीचा सापळा रचला जातोय किंवा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझं कोणाबरोबरच वैमनस्य दुश्मनी किंवा कोणी मला माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशाही पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाही आहे. त्याच्यामुळं माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं
कोणी मुद्दाम होऊन बदनाम करतं असा प्रकार तरी नाही. मधल्या काळात एक चर्चा खूप हा. मोठ्या प्रमाणामध्ये होती की मधल्या काळात एक प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा होती की कुठेतरी मुलांनी झिरवळ यांचं मंत्रिपद काढायचं आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे द्यायचं आणि ते इच्छुक असण्यासाठी खूप प्रयत्न करतायत आणि ते इच्छुक पण दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, पक्षांतर्गत सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा. वरिष्ठ नेत्यांच्या साथी. पण मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत माझं कामकाज बघितले, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही. त्याच्यामुळं तोही प्रकार होणार नाही. आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही का बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही. नरळी गिरवळ यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, त्यांनी मेहनत मोठ्या प्रमाणात घेतले असं सुप्रिया सुळे म्हटल्यात. त्या म्हणतात की मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला काल, पण माझं तुमच्याशी बोलणं नाही झालं आणि 6व्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर कारवाई करण्यात आली, अशा प्रकारचं सुप्रिया सुळे आता दिल्लीत बोलताना म्हटलं. नाही तसं ताई म्हणल्या असतील त्यांचं. मी तसं आम्ही एकत्र पक्षात काम केलं आहे किंवा इतर पक्ष जरी असतील तरी एकत्र काम करताना 2004 सालापासून शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम केलं आहे. ते कामकाज करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिलं आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना माहीत आहे का बाबा मी चुकीचं करणार नाही. म्हणून सगळेच जण, आणि म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दाम होऊन काहीतरी बदनाम करायचं म्हणून करेल असं माझा तरी संशय नाही. तुमचं बोलणं झालं का मुख्यमंत्र्यांशी चर्चा? नाही, सीएम साहेबांबरोबर माझं बोलणं नाही झालेलं, मी बोलणार आहे. सर, विरोधक तुमच्यावर आरोप करताना असं म्हणतायत की कुठली पोलिसांची कारवाई करायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांना माहीत नाही अशातला भाग नसणार, त्याच्यामुळे नक्कीच त्यांनी दिलेल्या सूचनानुसार ही कारवाई केली असणार, असं संजय राऊतांनी आरोप केलेला आहे आपल्यावर. मला तरी असं वाटत नाही का बाबा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला कुठंतरी त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात मी पुन्हा तेच म्हणतो का माझा कोणावरही संशय नाही. सर, एवढ्या प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असताना या प्रकरणामुळे कुठेतरी डाग लागला तुमच्या? शेवटी असं आहे ना, डाग लागला म्हणजे आत्मा दुखतोच ना. भले तो त्या क्लर्कने केलं, पण शेवटी अन्न औषध प्रशासन आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मग ते मंत्र्यापर्यंत लिंक जोडण्याचा प्रयत्न करतात. पण मला माहीत आहे सत्यच असतं. सर, एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो तुम्हाला मी. तुमच्याकडे जे खातं आहे ना, त्या खात्यात एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही फक्त तुमचं मंत्री, म्हणजे तुम्ही मंत्री झाल्यावर लक्षात आलं, मात्र खरं तर मेडिकल जेव्हा निलंबित होतं ना, त्याच तुमच्या कार्यालयामधला, म्हणजे यापूर्वी जे खात्याच्या मंत्र्याकडे होतं त्या कार्यालयातला जो शिपाई तिथून ही साखळी उभी राहते. म्हणजे तो वकिलाला सांगणार, त्या वकिलाला भेट, तो वकिलाला नंबर, ही जी साखळी आहे ही खूप मोठी आहे. तर तुम्हाला याकडे लक्ष द्यावं, कारण की ज्या पद्धतीने तुम्हाला टार्गेट जर केलं जात असेल तर तुम्हाला मुळावरच घाव घालावा लागणार आहे. निश्चित. अशा पण तुम्ही शिपायापासून तुमच्या कार्यालयात जे अधिकारी त्यांच्यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवलं तर त्याचा फायदा निश्चित तुम्हाला, असं जे काही फार्मासिस्ट संघटनेचं म्हणणं आहे. चालेल ना. माझ्याच कार्यालयात नाही तर जेव्हा हे असे प्रकार मंत्रालयात जर होत असतील तर प्रत्येकाला ह्याच्यात आता आमच्यासारख्याला तरी डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी कामकाज करावं लागेल, त्याच्यावर सुपरविजन किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. आणि जो दोषी आढळला, आता जसं राजू डेरिंगे दोषी आढळलेत त्यांना त्याचं भोगावं लागेल. असं त्याच्याशी लिंक असलं कोणाची तर त्यांना ते भोगावं लागेल. पण राजू डेरिंगेने जे सांगितले का मी माझ्या स्वतःसाठीच घेतले होते, पण ह्या कार्यालयाचं सगळ्या मंत्रालयात त्याचा परिणाम होईल आणि प्रत्येकजण त्याचं चोखपणे काम करेल. यांचं जसं म्हणणं आहे की एकंदरीत ही चैन काम करते शिरोड साहेब, मुळात मग ती एफडीए आयुक्तापासून असो किंवा मंत्रालयाच्या गेटपर्यंत असो, ही जी साखळी तोडायची असेल तर तुम्हाला काम करावं लागेल असं यांचं म्हणणं आहे. 100% मी ते काम करणार. तात्काळ एखादी बैठक घेतो, प्रत्येकाला सूचना देतो, त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक नजर ठेवून. आता आपण वकिलांचं सांगितलं, मी एवढ्या सुनावण्या घेतो तर काही लोक वकील आणतात, मी वकिलांची सुद्धा मला गरज येत नाही का त्यानं काय त्रुटी आहेत त्या त्रुटीची पूर्तता करण्याचं ते मान्य करतात आणि त्रुटी आहे हे मान्य करतात. त्यावेळेला त्यांना आपण काही दिवसाची एक संधी देतो, तेवढ्या दिवसात ती पूर्तता करून त्याला पूर्ववत करायचं करत असतो. ही लॉबी मंत्र्यांना पण डाग लावायचं काम करते, यांचंच काम असतं असं एकंदरीत दिसतंय. हो, बरोबर. वर्षाच्या अनुभवात म्हणूनच आपण आता त्याची कठोर कार्यवाही करण्याच्या संदर्भातल्या सगळ्यांना
सूचना देऊन हे एक उदाहरण झालं. सर, काल अजित बैठक पवार झाली आहे. यांनी विलिनीकरणाच्या संदर्भात झाली काही आहे. चर्चा झाली आहे. त्यांनी असं म्हटलं होतं अजित पवारांच्या निधनानंतर की घड्याळ आणि तुतारी आता काय वेगळ्या नाहीत, आम्ही एकत्रच आहोत. मात्र सध्या काय तुमच्या पक्षाकडनं काय हालचाली होताना पाहायला मिळत नाही, काय? त्या संदर्भात वरिष्ठ जे ठरवतील. आज तरी चर्चा एकदम पूर्णविराम आहे, कुठल्याच प्रकारची चर्चा नाही आहे. सर, पुणे पण जामीन कालच्या कमी गुन्हा बैठकीमध्ये प्रकरणामध्ये मग एक विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये काल सगळेच मंत्री सगळेच आमदार एकाच ठिकाणी उपस्थित होते. मध्यंतरी सुनेत्रा पवार यांच्याकडनं सुद्धा अशी माहिती येत होती की त्या प्रत्येक आमदारांशी स्वतंत्र संवाद साधणार आहे. मग काल अशा पद्धतीच्या काही चर्चा झाल्या का? आमदारांमध्ये खुसफुस काही झाली का? कोणी काही सांगितल्याचं कळलं का? नाही, कालची जी बैठक होती ती तशी दादा असताना प्रत्येक मंगळवारी बैठक घेतली जायची, तीच पुन्हा कंटिन्यू करायची म्हणून आजची बैठक, आज पंतप्रधान महोदय येतात म्हणून ती काल घेतली. आणि त्याच्यात फेस टू फेस किंवा 2-2, 4-4 आमदार मिळून तर एक जसं काहींना असं वाटत असेल का ताई आम्हाला ओळखतील का, तर किंवा आपण कशा पद्धतीनं पुढं जावं, प्रत्येकाचे वेगवेगळे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रश्नही वेगवेगळे, तर ते एकमेकाला विश्वास देण्याच्या संदर्भातलं किंवा मनमोकळेपणानं बोलावं या दृष्टीनं त्यांचा तो प्लॅनिंग होता. पण अजूनही त्याच्यात काही असे नेते किंवा मंत्री आहेत का की ज्यांना असं वाटतं की एकत्र झालं पाहिजे? म्हणजे आता तरी हिरामण खोसकर यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं, तुमच्या बाजूला ते बसले, मोठं विधान केले जातं. अजूनही वैयक्तिक अशी नाही, भूमिका पण आहे. तसं अजून कुठंच काही तशा पद्धतीची चर्चा नाही. सर, ज्या दिवशी दादांच्या दादांचं हे जाण्यानंतर- झालं त्याच दिवशी 75 फायली मायनॉरिटी शाळेच्या संदर्भात साईन करण्यात आलं. या संदर्भात काही चर्चा पक्षांतर्गत किंवा या संदर्भात? त्या संदर्भात रात्री तरी बिलकुल चर्चा झालेली नाही. फक्त जे माध्यमांच्या माध्यमातूनच जे ऐकायला येतं का सीएम साहेबांनी त्याच दिवशी त्याला स्टे दिला आहे आणि वहिनींनी त्या ठिकाणी त्याच्यावर चौकशी समिती नेमलेली आहे. सर, दादांच्या जाण्यानंतर वैयक्तिक काही नुकसान